नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नोव्हेंबर महिन्यामधील ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास स्पष्टीकरणासह डिटेलमध्ये करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. त्यासोबतच मित्रांनो, या लेक्चरच्या मोफत नोट्स सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तुम्ही फक्त एकच करायचं आहे, लेक्चर हे शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणीच क्लिअर होऊन जाणार आहेत. आणि हे जे काही लेक्चर असणार आहे मित्रांनो, तुमच्या आगामी येणाऱ्या परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. म्हणून व्हिडिओ स्किप करायचा नाही, पूर्ण बघायचा आहे. वाटलं तर तुम्ही त्याच्या शॉर्ट्स नोट्स सुद्धा काढू शकता. यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत, तर या ठिकाणी आपण अनुक्रमणिका दिलेली आहे. तर राजकीय घडामोडी असतील, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घडामोडी असतील, त्यासोबतच महत्त्वाचे जे पुरस्कार या महिन्यामध्ये देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. क्रीडा घडामोडी असतील, महत्त्वाच्या नियुक्त्या कोणकोणत्या आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. महत्त्वाचे युद्ध सराव कोणते झाले आहेत, महत्त्वाचे ऑपरेशन असतील आणि निधन वार्ता, या सर्व ज्या काही घडामोडी आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहेत. चला मग सुरुवात करूया राजकीय घडामोडींपासून. तर पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रश्न असणार आहे. तर नुकतेच बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांनी कितव्यांदा शपथ घेतली आहे. अत्यंत महत्त्वाची ही घडामोड आहे मित्रांनो. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 10व्यांदा हे नितीश कुमार बिहारचे नवीन मुख्यमंत्री हे बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर नितीश कुमार 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यांनी जर आपण बघितलं तर नुकतंच 20 नोव्हेंबरला बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले आहे मित्रांनो. आणि हे बिहारचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे आता व्यक्ती बनलेले आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर जेडीयू अर्थात जनता दल संयुक्त अशा त्यांच्या पक्षाचं नाव आहे. हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच अजून एक आपल्याला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्ती कोण? असा जरी प्रश्न आला तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पवन कुमार चामलिंग, जे की सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो. 24 वर्ष 165 दिवस हे या सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि हे भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे व्यक्ती आहेत. आणि बिहारचे जर विचारले तर नितीश कुमार. या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही, आपल्याला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यासोबतच बिहार विधानसभा ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळालेल्या आहेत त्या सुद्धा बघायच्या आहेत. सर्वाधिक भाजपाला 89 जागा या ठिकाणी भेटलेल्या आहेत. त्यानंतर आहे जेडीयू अर्थात जनता दल संयुक्त, 85 जागा या पक्षाने जिंकलेल्या आहेत. त्यानंतर आहे राष्ट्रीय जनता दल, 25 जागा, लोक जनशक्ती या पक्षाने 19 जागा, काँग्रेसने 6 आणि एमआयएम जे पक्ष आहे त्याने 5 जागा या विधानसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या आहेत. त्यासोबतच या ठिकाणी एक विक्रम घडलेला आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये, ते सुद्धा लक्षात ठेवा. ही जी काही मैथिली ठाकूर आहे, गायिका आहे मित्रांनो, ती भारतातील सर्वात तरुण आमदार बनलेली आहे. तिचं मतदारसंघ आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मतदारसंघाचं नाव आहे अलीपूर विधानसभा मतदारसंघ. आणि अवघ्या 25व्या वर्षी ही मैथिली ठाकूर त्या ठिकाणची आमदार बनलेली आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढची घडामोड असणार आहे, ही एक आंतरराष्ट्रीय घडामोड आहे मित्रांनो आणि अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तर प्रश्न आहे, शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान होत्या? तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत मित्रांनो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर या ज्या काही बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आहेत शेख हसीना यांना नुकतंच आंतरराष्ट्रीय क्राईम्स ट्रिब्युनल हे जे काही विशेष न्यायालय आहे त्याने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे. ही शिक्षा त्यांना का देण्यात आलेली आहे? कारण आपण जर बघितलं जुलै 2024 मध्ये जे काही त्या ठिकाणी सरकार विरुद्ध जे विद्यार्थी आंदोलन झालेलं होतं, त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांवर किंवा आंदोलनकर्त्यांवर प्राणघातक कारवाईचे आदेश या शेख हसीना पंतप्रधान असताना देण्यात आलेले होते. आणि यामध्ये खूप साऱ्या लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्याचाच दोष म्हणून यांना हे शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि सध्या जर आपण बघितलं तर शेख हसीना या भारतात आलेल्या आहेत मित्रांनो. भारतात त्या आश्रयाला थांबलेल्या आहेत. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच या ज्या काही शेख हसीना आहेत त्यांच्याविषयी लक्षात ठेवा. त्या बांगलादेशचे जे संस्थापक म्हणून ओळखलं जातं किंवा जे पहिले पंतप्रधान होते मुजीबुर रहमान यांच्या कन्या आहेत. त्यांचा राजकीय पक्ष आहे मित्रांनो बांगलादेश अवामी लीग. आणि त्या बांगलादेशच्या दोनदा पंतप्रधान राहिलेल्या आहेत. त्यासोबतच
त्या सर्वाधिक काळ बांगलादेशच्या पंतप्रधान सुद्धा राहिलेले आहेत. हे विक्रम सुद्धा त्यांच्याविषयीचे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची घडामोड असेल की भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे नवीन सरन्यायाधीश कोण बनले आहेत. ही सुद्धा नियुक्ती संदर्भामधली घडामोड आपल्यासाठी महत्त्वाची आहे मित्रांनो. ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. कारण अशा प्रकारची एखादी मोठी नियुक्ती झालेली असेल तर आपल्याला हमखास परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारला जातो. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा हे भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे त्याचे नवीन सरन्यायाधीश बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा जे आहेत ते भारताचे 53व्या क्रमांकाचे नवीन सरन्यायाधीश असणार आहेत. हे क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि नुकतंच त्यांनी 24 नोव्हेंबर या दिवशी पदभार स्वीकारलेला आहे. तर हे जे काही न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा आहेत हे मित्रांनो 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत या पदावर असणार आहेत. हे सुद्धा लक्षात ठेवा. या अगोदर त्यांनी कोणकोणती पदं भूषविलेली आहेत तर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश राहिले आहेत. त्यासोबतच पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयामध्ये सुद्धा ते न्यायाधीश राहिलेले आहेत. तसंच जे भारताचं नालसा आहे त्याचे सुद्धा ते अध्यक्ष राहिलेले आहेत. हे सुद्धा आपल्याला मुद्दा ऍड करायचा आहे. तसेच हरियाणा राज्यामधील हे रहिवासी आहेत. हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं मित्रांनो, हे कोणत्या राज्यातील आहेत? कारण हे हरियाणा राज्यातील पहिलेच व्यक्ती आहेत जे की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बनलेले आहेत. हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात ठेवा. त्यासोबतच अजून एक इतिहासात पहिल्यांदाच अशी एक घडामोड घडलेली आहे या शपथविधी सोहळ्यामध्ये. पहिल्यांदाच 7 देशांचे न्यायाधीश जे आहेत त्या शपथविधी सोहळ्याला हजर होते मित्रांनो. मग हे 7 देश कोणते आहेत? ब्राझील, भूतान, नेपाळ, केनिया, मलेशिया, मॉरिशस आणि श्रीलंका. हे 7 नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचा मुद्दा आला आहे तर त्याविषयी लक्षात ठेवा. याची स्थापना 28 जानेवारी 1950 ला झालेली आहे. त्या संबंधित कलम आहे राज्यघटनेमध्ये 124. पहिले सरन्यायाधीश कोण होते असं जर विचारलं तर नाव लक्षात ठेवायचं आहे हरिलाल कानिया. सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? सूर्यकांत शर्मा. तसेच पहिली महिला न्यायाधीश कोण आहे या सर्वोच्च न्यायालयामधली? तर फातिमा बीबी मित्रांनो. आतापर्यंत आपण जर बघितलं तर एकही महिला सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश बनलेली नाही मित्रांनो. या ज्या काही फातिमा बीबी आहेत मित्रांनो त्या फक्त न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांनी. त्या सरन्यायाधीश नव्हत्या. हे सुद्धा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, राजेश अग्रवाल हे नुकतंच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्य सचिव बनलेले आहेत मित्रांनो. त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवा. तर हे जे काही राजेश अग्रवाल आहेत ते नवीन मुख्य सचिव आहेत आपल्या राज्याचे. या अगोदर कोण होते? राजेश कुमार मीना. तर दोघांच्या नावांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. आपल्या परीक्षेमध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला कन्फ्यूज केलं जाऊ शकतं. राजेश अग्रवाल पण देतील त्या ठिकाणी आणि राजेश कुमार मीना सुद्धा दिलं जाऊ शकतं. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राजेश कुमार मीना अगोदरचे मुख्य सचिव होते. आता राजेश अग्रवाल हे नवीन मुख्य सचिव बनलेले आहेत मित्रांनो. हे महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच महाराष्ट्र राज्यातील नुकतंच जे काही महत्त्वाचे नियुक्त झाले आहेत त्या सुद्धा लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक सदानंद दाते बनलेले आहेत मित्रांनो. डिसेंबरच्या शेवटी हे या पदाची शपथ घेतील किंवा या पदावर विराजमान होणार आहेत. त्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले आहेत श्री चंद्रशेखर. हे एक आपल्याला स्टार करून ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. त्यांच्याकडेच मित्रांनो गुजरात या राज्याचा सुद्धा प्रभार आहे. 2 राज्याचे हे राज्यपाल आहेत सध्या आचार्य देवव्रत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नालसाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, न्यायमूर्ती विक्रमनाथ हे नुकतंच नालसाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर नवीन अध्यक्षांचं नाव आहे विक्रमनाथ. हे जे काही न्यायमूर्ती विक्रमनाथ आहेत सर्वोच्च न्यायालयाचे एक ज्येष्ठ न्यायाधीश आहेत मित्रांनो, जे की आता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अर्थात नालसाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. या अगोदर ते गुजरात उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश राहिलेले आहेत. त्यासोबतच आपल्याला हे जे काही नालसा आहे मित्रांनो, हे जे प्राधिकरण आहे त्याविषयी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. लॉंग फॉर्म असणार आहे नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी. याची स्थापना 9 नोव्हेंबर 1995 साली करण्यात आली होती. त्यासाठी एक अधिनियम आणण्यात आलेलं होतं, विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यासोबतच सर्वोच्च न्यायालयातील
दुसरे जे काही सर्वात वरिष्ठ न्यायाधीश असतात त्यांना मित्रांनो नालसाचे अध्यक्ष म्हणून नेमलं जात असतं. आणि याचं कार्य काय असतं तर समाजातील जे दुर्बळ आणि गरीब घटक असतात त्यांना विनामूल्य आणि सक्षम कायदेशीर सेवा देण्याचं काम हे नालसाकडून केलं जात असतं. हे महत्त्वपूर्ण कार्य आपलं लक्षात ठेवायचं आहे. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती कोठे उभारण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, गोवा या राज्यामध्ये श्रीरामांची जगातील सर्वात उंच मूर्ती मित्रांनो उभारण्यात आलेली आहे. ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे मित्रांनो, कारण एका ठिकाणी जगातील सर्वात मोठी उंच मूर्ती किंवा पुतळा उभारण्यात आल्यावर आपल्या परीक्षांमध्ये त्यावर प्रश्न हे विचारण्यात आलेला दिसून येतो. म्हणून अशा प्रकारच्या प्रश्नांकडे आपण थोडं बारकाईने लक्ष देणं गरजेचं असतं. त्याविषयी आपण काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. तर श्रीरामांची ही जगातील सर्वात उंच मूर्ती आहे मित्रांनो, जे की गोवा राज्यातील श्री संस्थान गोकर्ण पतंगाळी जीवोत्तम मठ जे आहे त्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे. याची उंची आहे 77 फूट. चौथरा बघितला तर 12 फुटाचा आहे आणि मूर्ती आहे 65 फुटांची. एकूण उंची विचारली तर 77 फूट आपण लक्षात ठेवायचे आहे. आणि कास्य धातूपासून बनवण्यात आलेली मूर्ती आहे मित्रांनो. याचे शिल्पकार आहेत राम सुतार. हे सुद्धा नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याचं नुकतंच अनावरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे 28 नोव्हेंबर 2025 रोजी. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी जे की जगातील सर्वात उंच पुतळा आहे गुजरात या राज्यामध्ये, जे की सरदार वल्लभभाई हे भारताचे पहिले गृहमंत्री त्यांचा पुतळा आहे मित्रांनो. त्याची उंची आहे 182 मीटर. हे सुद्धा बऱ्याचशा वेळेस आपल्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेलं आहे, म्हणून हे आपण या ठिकाणी ऍड केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या भारतीय महापुरुषाचा पुतळा युनेस्को मुख्यालयात उभारण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नुकतंच मित्रांनो युनेस्कोच्या मुख्यालयामध्ये पुतळा उभारण्यात आलेला आहे. हे सुद्धा महत्त्वाची घडामोड आहे. त्याविषयी आपण या ठिकाणी काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा जे आहे त्याचं अनावरण युनेस्कोचं जे मुख्यालय आहे फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. तर हे काही पुतळा आहे मित्रांनो, विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाने हे युनेस्कोला भेट दिलेला पुतळा आहे आणि तेच पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्राशी संबंधित या पुतळ्याचा काहीतरी रिलेशन आहे किंवा संबंध आहे, म्हणून आपल्याला यावर थोडंसं बारकाईने लक्ष ठेवायचं आहे. अशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर हे जे काही पुतळा आहे ते युनेस्कोच्या गार्डन ऑफ पीस मध्ये बसवण्यात आलेला आहे मित्रांनो, ज्या ठिकाणी महात्मा गांधी यांचा सुद्धा पुतळा आहे. आणि भारतातले दोनच असे महापुरुष आहेत ज्यांचे या ठिकाणी पुतळे आहेत मित्रांनो, महात्मा गांधी आणि दुसरे आता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठरले आहेत. हे आपल्याला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच आपल्याला अजून लक्षात ठेवायचं आहे, हे जे काही स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस आहे, जे की डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे आंध्र प्रदेशमधील विजयवाडा या ठिकाणी, ज्याची उंची आहे 206 फूट. तसेच आपल्या महाराष्ट्रामधील लातूर या ठिकाणी सुद्धा आंबेडकरांचा पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ नॉलेज या नावाने, त्याची उंची आहे 70 फूट. हे महत्त्वाचे मुद्दे याविषयी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाच्या पुरस्कारांचा अभ्यास करायचा आहे. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असणार आहे की मिस युनिव्हर्स 2025 ची विजेता कोण बनली आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, फातिमा बॉश. हे नुकतंच मिस युनिव्हर्स 2025 ची जी काही सौंदर्य स्पर्धा झालेली आहे त्याची ती विजेता ठरलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी काही मिस युनिव्हर्स स्पर्धा झालेली आहे त्याची आवृत्ती होती मित्रांनो 74व्या क्रमांकाची. विजेती ठरलेली आहे फातिमा बॉश, जे की मेक्सिको या देशाची आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ती थायलंड या देशातील नोंथाबुरी या ठिकाणी पार पडलेली आहे. या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व मनिका विश्वकर्मा हे केलेलं आहे मित्रांनो. आणि ही मनिका विश्वकर्मा जी आहे ती नुकतंच जी मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धा भारतामध्ये भरवली जाते त्याची ती विजेता ठरलेली होती. मात्र या ठिकाणी त्या मिस युनिव्हर्सच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिला अपयश आलेलं आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. हे जी मिस युनिव्हर्स आहे या स्पर्धेमध्ये 120 देशांच्या सौंदर्यवतींनी भाग घेतलेला होता मित्रांनो. आणि विजेता मेक्सिकोची फातिमा बॉश ठरलेली आहे. त्यासोबतच आपल्याला मागच्या वर्षीची अर्थात 2024 ची विजेता कोण होती हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर नाव लक्षात ठेवायचं आहे व्हिक्टोरिया थेलेविक, जी की डेन्मार्क या देशाची आहे, ती मिस युनिव्हर्स ठरलेली होती. त्यासोबतच
आतापर्यंतच्या भारतीय मिस युनिव्हर्स विजेत्या कोण कोण ठरलेल्या आहेत, तर त्यांची नावं लक्षात ठेवायची आहे. 1994 साली सुष्मिता सेन ही पहिली भारताची मिस युनिव्हर्स बनली होती. दुसरी आहे लारा दत्ता आणि तिसरी आहे हरनाथ संधू. हे 3 नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला मिळाला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो संबंधित, कारण एका महाराष्ट्रातील व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, अरविंद पाटील यांना नुकतंच हे राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवा. हे जे काही पुरस्कार आहे मित्रांनो, हा पुरस्कार पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे मित्रांनो. तर हे जे काही पुरस्कार विजेते आहेत त्यांचे नाव लक्षात ठेवा. प्रथम क्रमांक पटकावलेला आहे कोल्हापूरचे अरविंद पाटील यांनी. द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे डॉक्टर कंकनाला कृष्ण रेड्डी, जे की हैदराबादचे आहेत. आणि तृतीय क्रमांक मित्रांनो संयुक्तरित्या दोघांनी पटकावलेला आहे. महाराष्ट्रातली श्रद्धा सत्यवान धवन, जे की अहिल्यानगरचे आहे, आणि दुसरे आहे राजस्थानमधील हर्षित झुरिया. तर हे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ मित्रांनो आवडला तर कृपया लाईक करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. तर नुकतेच इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, मिशेल बॅचलेट यांना नुकतंच हा इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही पुरस्कार आहे मित्रांनो 2024 वर्षासाठीचा आहे, जे की मिशेल बॅचलेट यांना आता 2025 मध्ये देण्यात आलेला आहे. तर या ज्या काही मिशेल बॅचलेट आहेत त्या चिली या देशाच्या माजी अध्यक्ष आहेत. तसेच युनायटेड नेशन्समध्ये जे मानवाधिकार आयोग आहे त्याच्यात सुद्धा त्या प्रमुख राहिलेल्या आहेत. तर हे आपल्याला त्यांच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. आणि हा पुरस्कार त्यांना का देण्यात आला आहे, तर त्यांनी लैंगिक समानता, मानवाधिकार आणि लोकशाही विकासासाठी जे काही महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, त्यासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच हा जो काही पुरस्कार आहे नेमकं कोणाद्वारे दिला जात असतो, तर ते लक्षात ठेवा. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट आहे त्याच्याकडून हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचं स्वरूप असतं 1 कोटी रुपये, ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक. या पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती, तर 1986 साली मित्रांनो या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे याविषयी लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, 2026च्या ऑस्करसाठी भारताच्या कोणत्या चित्रपटाला नामांकन मिळाले आहे? हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो येणाऱ्या परीक्षांसाठी, कारण येणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये यावर प्रश्न हा हमखास आपल्याला दिसून येणार आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ए आणि बी, अर्थात होमबाउंड आणि महाअवतार नरसिंह हा 2026 ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात येणार आहे मित्रांनो. त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवा. तर हे जे काही ऑस्कर 2026 आहे ते 98व्या क्रमांकाचं आहे मित्रांनो. त्यासाठी भारतातील 2 चित्रपटांना नामांकन मिळालेलं आहे. पहिला आहे होमबाउंड आणि दुसरा आहे महाअवतार नरसिंह. तर हे जे काही होमबाउंड चित्रपट आहे मित्रांनो त्याची श्रेणी लक्षात ठेवायची आहे. सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या श्रेणीत याला हा नामांकन मिळालेलं आहे. याचे दिग्दर्शक आहेत नीरज घायवान आणि कलाकार आहेत यामध्ये ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा. अतिशय सुंदर चित्रपट आहे मित्रांनो हा होमबाउंड. पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार जे चित्रपट आहे ते बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. त्यांचे संघर्ष या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेले आहे. तर सर्वच स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहायला पाहिजे मित्रांनो, अशी मी तुम्हाला विनंती करतो. अत्यंत चांगला आणि मेसेज यामधून देण्यात आलेला आहे. तर हे नक्की तुम्ही पाहायचं आहे. त्यानंतर आहे महाअवतार नरसिंह हा सर्वोत्तम ॲनिमेटेड फीचर फिल्म या श्रेणीमध्ये मानांकन त्याला मिळालेलं आहे. दिग्दर्शक आहेत अश्विन कुमार आणि हे जे काही चित्रपट आहे ते पौराणिक कथेवर आधारित आहे मित्रांनो. हे आपल्याला हे 2 चित्रपट नाव लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच मागच्या वर्षी 2025 ला भारताकडून ऑस्करसाठी लापता लेडी चित्रपटाला पाठवण्यात आलेलं होतं मित्रांनो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला इतर ज्या काही महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी या महिन्यामध्ये घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तर पहिला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे क्रिकेट संबंधामधला. तर नुकतेच महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025
कोणत्या देशाने जिंकला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, आपल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकतंच हे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे मित्रांनो. आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. नक्की आपल्याला याविषयी थोडे पॉइंट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे जे काही महिला विश्वचषक आहे मित्रांनो, क्रिकेट संबंधित त्याची ही 13व्या क्रमांकाची आवृत्ती होती. याचं आयोजन भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये करण्यात आलेलं होतं. एकूण संघ होते मित्रांनो 8 आणि विजेता आपला भारतीय महिला संघ ठरलेला आहे मित्रांनो. याचं कर्णधार आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं, की भारतीय महिला संघाची कर्णधार कोण आहे? तर नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हरमनप्रीत कौर असं तिचं नाव आहे मित्रांनो. ते नाव लक्षात ठेवायचं आहे. आणि उपविजेता संघ ठरलेला आहे दक्षिण आफ्रिका महिला संघ. त्याची कर्णधार आहे लॉरा वॉल्डवॉर्ट. सामनावीर ठरलेले आहे शेफाली वर्मा. मालिकावीर दीप्ती शर्मा. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे काही विश्वचषक सामना आहे, अंतिम सामना, ते डी.वाय. पाटील जे स्टेडियम आहे नवी दिल्ली या नवी मुंबई या ठिकाणचं, त्या ठिकाणी पार पडलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला सामन्याचं ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिल्यांदाच मित्रांनो भारतीय महिला संघाने हे आय-सी-सी एकदिवसीय विश्वकप किंवा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. म्हणून ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची होऊन जाते. अशा प्रकारच्या घडामोडींवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जातात. त्यासोबतच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की आपलं जे बी-सी-सी-आय आहे, त्याने भारतीय महिला संघाला हे वर्ल्ड कप जिंकल्यामुळे 51 कोटी रोख पुरस्कार म्हणून जाहीर केलेला आहे किंवा दिलेला आहे. त्यासोबतच जे आय-सी-सी आहे, इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, त्याने सुद्धा विजेत्या संघाला, आपल्या भारतीय संघाला 39.71 कोटी रुपये दिलेले आहेत मित्रांनो. एवढी भरमसाठ पुरस्कार हे आपल्या संघाला यामुळे मिळालेलं आहे. हे आपल्याला काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, नुकतेच अंध महिला T20 क्रिकेट विश्वकप 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. आपल्या भारतीय अंध महिला T20 जे संघ आहे मित्रांनो, त्याने वर्ल्ड कप जिंकलेला आहे मित्रांनो. ही सुद्धा एक महत्त्वाची घडामोड आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर ह्याची पहिलीच आवृत्ती होती मित्रांनो. पहिल्यांदाच हे वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलेलं होतं आणि विजेता संघ आपला भारत ठरलेला आहे. त्याची कर्णधार कोण होती? दीपिका टेसी. ह्या कर्णधाराचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि उपविजेता संघ ठरलेला आहे नेपाळ. यजमान देश कोण होतं मित्रांनो, ज्या ठिकाणी स्पर्धा पार पडल्या? तर भारत आणि श्रीलंका. अंतिम सामन्याचं ठिकाण होतं श्रीलंकेतील कोलंबो. तर हे आपल्याला लक्षात ठेवा. तसेच या स्पर्धेमध्ये एकूण 6 देश सहभागी होते. भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका. त्यासोबतच प्लेयर ऑफ द मॅच अर्थात सामनावीर ठरलेली आहे फुला सरेन, जी की भारताची आहे. आणि मालिकावीर सुद्धा भारताचीच ठरलेली आहे दीपिका टी.एस. हे आपल्याला 2 नावं लक्षात ठेवायची आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी. रोहित शर्माची नुकतंच पुरुष T20 वर्ल्ड कप 2026 जे होणार आहे त्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो. ही एक आगळी वेगळी घडामोड आहे मित्रांनो. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. कारण अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना T20 वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर बनणारा हा जगातला पहिलाच खेळाडू ठरलेला आहे. म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. अजून एक मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याचे काही 2026 पुरुष T20 वर्ल्ड कप होणार आहे मित्रांनो. ते भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. सर्वाधिक सामने आपल्या भारत देशामध्ये होणार आहेत. म्हणून अशा प्रकारच्या घडामोडींवर थोडं आपण बारकाईनं लक्ष ठेवायचं आहे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे ब्रँड अँबॅसेडर जे आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. तर कीर्ती सुरेश ही जी की अभिनेत्री आहे, तिला नुकतंच युनिसेफ इंडिया सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. करीना कपूर युनिसेफ इंडिया राष्ट्रीय राजदूत आहे. प्रियंका चोप्रा युनिसेफ जागतिक सदिच्छा दूत आहे. आणि आयुष्यमान खुराना जो की अभिनेता आहे मित्रांनो, ते सुद्धा युनिसेफ इंडिया राष्ट्रीय राजदूत आहे. हे आपल्याला युनिसेफचे सदिच्छा दूत आणि राजदूत कोण आहेत हे परीक्षांमध्ये वारंवार विचारलं जातं. ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, महिला कबड्डी विश्वकप 2025 चा विजेता कोणता देश बनलेला आहे? तर ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि याचं योग्य उत्तर असेल पुन्हा एकदा मित्रांनो, हे भारतानं जिंकलेलं आहे. भारतीय महिला कबड्डी जे संघ आहे त्यानं नुकतंच हे वर्ल्ड कप 2025 चा जिंकलेला आहे मित्रांनो. त्याविषयी सुद्धा महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर ही जी काही महिला कबड्डी चषक आहे त्याची दुसरी आवृत्ती होती. विजेता आपला भारतीय संघ ठरलेला आहे. याची कर्णधार होती रितू नेगी. उपविजेता ठरलेला आहे चीनी तैपेई. ठिकाण होतं मित्रांनो बांगलादेश या देशातील
ढाका आणि सहभागी देश 11 होते. भारताने सलग मित्रांनो दुसऱ्यांदा हा विश्वचषक जिंकलेला आहे. या अगोदर सुद्धा 2012 साली भारताने हे विश्वचषक जिंकलेला आहे मित्रांनो. सर्वात मौल्यवान खेळाडू कोण ठरलेले आहेत? तर भारताची संजू देवी ठरलेली आहे. हे सुद्धा नाव लक्षात ठेवा. तसेच महिला कबड्डी विश्वचषक ही जी काही स्पर्धा आहे मित्रांनो, आतापर्यंत दोनदाच आयोजित करण्यात आलेली आहे. 2012 ला आणि 2025 ला आता दुसऱ्यांदा आणि दोन्ही वेळेस भारतीय महिला कबड्डी संघ याचा विजेता ठरलेला आहे. म्हणून हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वपूर्ण होऊन जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, आशियाई तिरंदाजी स्पर्धा 2025 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी 10 पदके नुकतंच या स्पर्धेमध्ये भारताने जिंकलेली आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर ही स्पर्धा नुकतंच नोव्हेंबरमध्ये पार पडलेली आहे मित्रांनो. स्पर्धेचं ठिकाण होतं बांगलादेशमधील ढाका या ठिकाणी आणि ही स्पर्धेची 24व्या क्रमांकाची आवृत्ती होती. यामध्ये भारताने सर्वाधिक 10 पदक जिंकत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. एवढं आपल्याला याविषयी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच डेव्हिस कप 2025 चा विजेता कोणता देश ठरला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए इटली. हा देश नुकतंच मित्रांनो हे जे काही टेनिस संबंधित डेव्हिस कप आहे त्याचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तो विजेता ठरला आहे इटली. इटलीने हे सलग तिसऱ्यांदा मित्रांनो हे डेव्हिस कपचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि उपविजेता ठरलेला आहे स्पेन. तर विजेता आणि उपविजेता आपल्याला विचारलं जाऊ शकतं, ते नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही अंतिम फेरी आहे मित्रांनो त्याचं ठिकाण होतं इटली देशातील सुपर टेनिस अरेना बोलेनो या ठिकाणी आणि यामध्ये भारतानं प्रदर्शन कसं केलेलं आहे ते सुद्धा लक्षात ठेवा. तर भारताची ऐतिहासिक कामगिरी या ठिकाणी राहिलेली आहे. युरोपियन भूमीवर एखाद्या युरोपियन देशाविरुद्ध भारताचा हा 31 वर्षातील पहिलाच विजय होता मित्रांनो. या विजयामुळे भारत आता 2026च्या डेव्हिस कप साठी क्वालिफाय झालेला आहे मित्रांनो. आणि हे जे काही पुढचा सामना होणार आहे फेब्रुवारी 2026 मध्ये बेंगलुरू या ठिकाणी भारत विरुद्ध नेदरलँड, त्यामध्ये भारत हा क्वालिफाय झालेला आहे किंवा क्वालिफायरचा सामना त्या ठिकाणी होणार आहे. तर पुढचा कदाचित भारत डेव्हिस कपचा पुढच्या वर्षीचा विजेता ठरू शकणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच फिडे चेस वर्ल्ड कप 2025 चा विजेता कोण कोण ठरला आहे? तो ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी जाओखिर सिंदारो. हा जो काही खेळाडू आहे मित्रांनो बुद्धिबळपटू याचा विजेता ठरलेला आहे. त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवा. तर हे जे काही स्पर्धा आहे मित्रांनो गोवा या ठिकाणी पार पडलेली आहे आणि विजेता ठरलेला आहे उझबेकिस्तान या देशाचा जाओखिर सिंदारो. आणि याविषयी महत्वाचा मुद्दा म्हणजे हा सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारा बुद्धिबळपटू ठरलेला आहे. अवघ्या 19 वयामध्ये त्याने हे पराक्रम करून दाखवलेला आहे. म्हणून याविषयी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उपविजेता ठरलेली आहे वेई चीन देशाची. यामध्ये भारताच्या एकूण 24 खेळाडूंनी मित्रांनो सहभाग घेतलेला होता. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. या अगोदर आपण बघितला तर 2025 मध्ये जे महिलांसाठीचा फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा झाली होती ते दिव्या देशमुख जी नागपूरची आहे तिने जिंकलेला आहे. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरची घडामोड असेल 2026च्या महिला प्रीमियर लीग अर्थात WPL साठी सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए दीप्ती शर्मा. हे नुकतंच WPL मधील जे काही ऑक्शन झालेलं आहे त्यामधील सर्वात महागडी खेळाडू ठरलेले आहे. त्याविषयी मुद्दे लक्षात ठेवा. तर हे जे काही WPLचा मेगा लिलाव झालेला आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो. यामध्ये एकूण 277 खेळाडूंवर बोली लागलेली आहे मित्रांनो. ज्यामध्ये भारतीय 194 खेळाडू होते तर परदेशातील 83 खेळाडू होते आणि खर्च झालेली रक्कम आहे जवळपास 40.8 कोटी रुपये. यामध्ये सर्वात महागडे खेळाडू कोण ठरले आहेत? तर दीप्ती शर्मा जी की UP वॉरियर्स या संघाने तिला 3,20,00,000ला खरेदी केलेला आहे. त्यानंतर आहे अमेलिया केर जी की न्यूझीलंड या देशाची आहे. त्याला मुंबई संघाने 3 कोटीला खरेदी केलेला आहे. त्यानंतर आहे परत एकदा न्यूझीलंड संघाची सोफिया डिवाईन जे की 2 कोटी रुपयांना गुजरात संघाने तिला खरेदी केलेला आहे. हे काही महत्त्वाचे मुद्दे एवढे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरची घडामोड असणार आहे भारतातील पहिले खासगी अवकाश संशोधन स्टार्टअप कोणत्या कंपनीने सुरू केले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी स्कायरूट एरोस्पेस. ही जी काही कंपनी आहे ती भारतातील
पहिले खाजगी अवकाश संशोधन स्टार्टअप ठरलेलं आहे मित्रांनो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर ही जी काही स्कायरूट एरोस्पेस आहे, ते भारतातील पहिलं खाजगी अंतराळ संशोधन स्टार्टअप बनलेलं आहे. याचं नुकतंच उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि याची स्थापना मित्रांनो 2017 साली करण्यात आलेली आहे. याचे संस्थापक कोण आहेत? पवन कुमार चंदना आणि नागा भरत डाका, हे 2 नावं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते संस्थापक कोण आहेत? असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर मुख्यालय कुठे आहे? तेलंगणा या राज्यातील हैदराबाद या ठिकाणी. हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यासोबतच अजून एक आपल्याला याविषयी घडामोड लक्षात ठेवायची आहे. याच कंपनीने 2022 साली विक्रम एस नावाचं रॉकेट सुद्धा तयार केलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारची कंपनी आहे. याचा उद्देश काय आहे? तर छोटे उपग्रह आणि रॉकेट जे असतात त्याचं उत्पादन आपल्या देशामध्येच करणं, हे असं त्याचा उद्देश आहे मित्रांनो. इतर देशाची गरज आपल्याला यासाठी लागू नये असा उद्देश ठेवून ही कंपनी स्टार्ट करण्यात आलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच हेलिगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झाला आहे? हा सुद्धा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय घडामोडींसंबंधितचा प्रश्न आहे मित्रांनो. खूप चर्चेत राहिलेला आहे. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, इथिओपिया. त्यानंतर आपण याविषयी मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. तर हा जो काही ज्वालामुखी आहे मित्रांनो, खूप जास्त चर्चेत आहे, कारण 10,000 वर्षानंतर याचा उद्रेक या ठिकाणी झालेला आहे आणि या उद्रेकामुळे आकाशामध्ये आपण जर बघितलं तर 15 किलोमीटर पर्यंत मित्रांनो एवढे प्रचंड असे राखेचे ढग पसरले होते. तर आपल्याला हे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. याचं स्थान आपल्याला विचारलं जाऊ शकतं, की कोणत्या देशात याचं उद्रेक हे झालेलं आहे. तर आफ्रिका खंडात एक देश आहे इथिओपिया. हे नाव आपल्याला विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. याचा उद्रेक 23 नोव्हेंबरला झालेला होता आणि हे जे काही ज्वालामुखी आहे मित्रांनो, सहसा आपण जर बघितलं तर याचं हे जे काही लावा आहे ते हळू बाहेर पडत असतो. प्रचंड असे मोठे मोठे उद्रेक होत नसतात. पण पहिल्यांदाच असं एवढ्या हजार वर्षांमागे असं झालेलं आहे. म्हणून हे चर्चेचा मुद्दा सध्या राहिलेला आहे मित्रांनो. तर याचा भारतावर सुद्धा परिणाम झालेला आहे. तर याचा भारतावर काय परिणाम झाला? तर या ज्वालामुखीमुळे जे राखेचे ढग होते मित्रांनो, ते आखाती देशांकडून गुजरात, राजस्थान होत भारताच्या दिल्लीपर्यंत आलेले होते मित्रांनो आणि यामुळे जे दिल्ली विमानतळ आहे त्या ठिकाणचे बरेचसे विमानं सुद्धा उडण्यापासून थांबवले होते. त्याचे उड्डाणं हे रद्द करण्यात आलेली होती. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेला दिसून आलेला आहे. म्हणून हे आपल्याला ज्वालामुखीचं नाव, त्याचा उद्रेक कोणत्या देशामध्ये झालेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न हा आपल्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतरची घडामोड असेल, की नुकतेच 2025 ची G20 परिषद कोणत्या देशात पार पडली? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, दक्षिण आफ्रिका या देशामध्ये 2025 ची G20 परिषद ही नुकतंच पार पडलेली आहे. ही परिषद आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण यावर आपल्या परीक्षांमध्ये दरवर्षी प्रश्न हा विचारला जातो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. तर ही जी काही G20 होती ती 20व्या क्रमांकाची होती मित्रांनो, जी की दक्षिण आफ्रिकामधील जोहान्सबर्ग या ठिकाणी 22 आणि 23 सप्टेंबरला झालेले आहे. याचे अध्यक्ष कोण होते? तर सिरिल रामाफोसा, जे की दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत, तेच याचे अध्यक्ष होते. याची थीम काय होती? तर एकता, समानता आणि शाश्वतता. ही थीम आपल्याला विसरायची नाही. थीमवर आपल्या प्रश्न हा विचारला जातो. या अगोदर 2024 ची G20 परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली होती? तर ब्राझील या देशामध्ये पार पडलेली होती. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि बघूया किती जणांना याचं उत्तर माहिती आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न या ठिकाणी सोडून जात आहे. तर जी काही G20 परिषद होणार आहे 2026 ची, ती कोणत्या देशात होणार आहे? किती जणांना माहीत आहे? त्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी याचं उत्तर हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगतात. त्यासोबतच आपल्याला G20चा मुद्दा आला आहे, तर त्याविषयी काही मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. त्याची स्थापना 1999 साली झालेली आहे. याला कोणतंही स्थायी असं मुख्यालय नाही मित्रांनो. हा जो काही G20 आहे मित्रांनो, 19 देश आणि 2 युरोपियन संघ आणि जे काही आफ्रिकन युनियन आहे, अशा 20 महत्त्वाच्या जी काही देश आणि संघटना आहेत, त्याचा एक प्रकारचा मंच आपण म्हणू शकतो. ते आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर जागतिक आर्थिक स्थिरता, हवामान बदल आणि शाश्वत विकास यासारख्या ज्या काही आंतरराष्ट्रीय समस्या असतात, त्या कुठेतरी सोडवण्याचा प्रयत्न हे किंवा चर्चेद्वारे केलं जात असतं. तर अशा प्रकारची ही G20 आहे. त्याविषयी आपल्याला थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत महाराष्ट्र संबंधित, त्या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. पहिली आणि अत्यंत महत्त्वाची अशी नियुक्ती आहे
मुंबई क्रिकेट जे असोसिएशन आहे त्याचे नवीन अध्यक्ष बनले आहेत अजिंक्य नाईक. त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बनले आहेत जितेंद्र आव्हाड. ही अतिशय महत्त्वाची अशी असोसिएशन किंवा संघटना आहे मित्रांनो महाराष्ट्रातली. ते आपल्याला अध्यक्ष आणि त्याचे उपाध्यक्ष लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या नियुक्त्यांवर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हे विचारले जात असतात. त्यानंतर आपल्याला अजून लक्षात ठेवायचं आहे, जे महाराष्ट्रामधलं महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आहे, त्याचे अध्यक्ष बनले आहेत मुरलीधर मोहोळ आणि उपाध्यक्ष बनले आहेत अजित पवार. त्यासोबतच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना त्याचे सुद्धा अध्यक्ष नवीन बनलेले आहेत प्रवीण दरेकर. तर या काही ज्या महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत मित्रांनो महाराष्ट्रातल्या, त्या आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या नियुक्त्यांवर आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न हे विचारलेले दिसून आलेले आहेत. त्यानंतर अजून काही आंतरराष्ट्रीय नियुक्त्या आहेत, जसं की न्यूयॉर्कचे महापौर बनले आहेत जोहरान ममदानी, जे की पहिले मुस्लिम महापौर बनले आहेत न्यूयॉर्क या शहराचे. तसेच पहिले भारतीय वंशाचे सुद्धा हे महापौर ठरलेले आहेत. हे 2 मुद्दे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आहेत युनेस्कोचे नवीन महासंचालक बनले आहेत खालिद एल एनानी. त्यानंतर युनायटेड नेशन्स टुरिझम सरचिटणीस बनली आहे शेख नासेर अल नोवेस, जी की पहिली महिला या पदावर जाणारी ठरलेली आहे. हे काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय नियुक्त्या सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत, जसं की एनडीएचे नवीन प्रमुख बनले आहेत अनिल जग्गी. आंतरराष्ट्रीय मोटार वाहन उत्पादक संघटना जी आहे त्याचे अध्यक्ष शैलेश चंद्र बनले आहेत, जे की पहिले भारतीय या पदावर जाणारे ठरले आहेत. हा स्टार करून मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आहे राज्य शिक्षण महामंडळ, त्याचे नवीन अध्यक्ष बनले आहेत त्रिगुण कुलकर्णी, जे की पहिलेच असे प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत की या पदावर गेलेले आहेत मित्रांनो. हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे युद्ध सराव जे झालेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर मित्रशक्ती नावाचा युद्ध सराव भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान कर्नाटक या राज्यामध्ये झालेला आहे. त्यानंतर आहे अजय वॉरियर, जे की भारत आणि UK या देशामध्ये पार पडलेला आहे राजस्थान या ठिकाणी. त्यानंतरचा तिसरा युद्ध सराव आहे औस इंडेक्स नावाचा, जे की भारत आणि ऑस्ट्रेलिया या देशामध्ये झालेला आहे उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये. सूर्यकिरण नावाचा सैन्याभ्यास भारत आणि नेपाळ या देशामध्ये झालेला आहे उत्तराखंड या राज्यामध्ये. त्यानंतर आहे गरुड नावाचा युद्ध सराव, जे की भारत आणि फ्रान्स या देशामध्ये पार पडलेला आहे. त्यानंतर आहे ऑस्ट्रा हिंद, जे की भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पार पडलेला आहे, जे की ऑस्ट्रेलिया या देशामध्ये झालेला आहे. मलाबार नावाचा जे काही महत्त्वाचा युद्ध सराव आहे, क्वाड देश ज्याला म्हणतो आपण, 4 देश आहेत भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये होणार असतो मित्रांनो, जे की अमेरिका या देशामध्ये हे नुकतंच युद्ध सराव पार पडलेला आहे. हा स्टार करून मलाबार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे ऑपरेशन झालेले आहेत ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिलं आहे ऑपरेशन सागरबंधू. नुकतंच आपण जर बघितलं श्रीलंका या देशामध्ये जे दितुवा नावाचं चक्रीवादळ आलं होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालेलं होतं. अशा संकटग्रस्त श्रीलंकेला मदतीसाठी आपण हे सागर बंधू नावाचं ऑपरेशन राबवलेलं होतं. स्टार करून ठेवा, येणाऱ्या परीक्षेमध्ये हे सागर बंधू ऑपरेशन विचारलं जाणार आहे. त्यानंतर आहे ऑपरेशन फाल्कन, जे की आसाममधील जे एकशिंगी गेंडे आहेत मित्रांनो, त्याचं संरक्षण करण्यासाठी हे त्या ठिकाणच्या सरकारनं राबवलेलं ऑपरेशन होतं. त्यानंतर आहे ऑपरेशन नन्हे फरिश्ते. हरवलेले जे मुलं आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी भारतीय रेल्वेकडून चालवण्यात आलेलं ऑपरेशन होतं किंवा ही मोहीम होती. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हे काही ऑपरेशन युद्ध सराव आपण या ठिकाणी घेतले आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या निधन वार्ता सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की पहिले नाव आहे सालू मर्दा थिमक्का, ज्या की कर्नाटकमधील पर्यावरणवादी होते मित्रांनो. नुकतंच त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांना वृक्षमाता म्हणून त्या राज्यामध्ये ओळखलं जायचं, कारण त्यांनी 385 पेक्षा जास्त वडाची झाडे लावली आणि त्यांना वाढवलं सुद्धा, त्यांचं संगोपन केलं मित्रांनो. त्यासोबतच इतर झाडांचा विचार केला तर त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये 8,000 पेक्षा सुद्धा अधिक झाडे हे लावलेली आहेत. म्हणूनच त्यांना त्या राज्यामधली वृक्षमाता म्हणून ओळखलं जात आहे मित्रांनो. तसंच मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघूया किती जणांना माहित आहे महाराष्ट्राची बीज माता म्हणून कोणाला ओळखलं जातं. त्यानंतर आहे अभिनेते धर्मेंद्र यांचं सुद्धा नुकतंच निधन झालेलं आहे. तर संपूर्ण नाव त्यांचं काय आहे, धरमसिंग देओल,
त्यांनी पहिलं चित्रपट केलेलं होतं मित्रांनो. दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं होतं. त्यांचे काही गाजलेले चित्रपट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. मेरा गाव मेरा देश, त्यानंतर सर्वात जास्त गाजलेला अजून सुद्धा प्रत्येकाला माहीत असणारा चित्रपट आहे शोले. त्यानंतर आहे फूल और पत्थर. असे काही गाजलेले चित्रपट आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यांना काही पुरस्कार सुद्धा देण्यात आलेले आहेत. जसं की 2012 साली पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आणि फिल्मफेअर जीवन गौरव हा सुद्धा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. हे काही महत्त्वाचे याविषयी मुद्दे यांच्याविषयी आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण अतिशय महत्त्वाचे हे व्यक्ती होते मित्रांनो, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या वन लाइनर आहेत, ज्या की आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत आणि आपण ज्या या मोठ्या घडामोडीमध्ये घेतल्या नाहीत, त्या या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर पहिली घडामोड आहे 2025च्या दुबई जे एअर शो झालेला आहे दुबईमध्ये, त्या ठिकाणी भारताचं तेजस लढाऊ विमान सुद्धा प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी गेलेलं होतं मित्रांनो, पण ते त्या ठिकाणी दुर्घटना होऊन कोसळलेलं आहे. हे एक आपल्याला घडामोड लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आहे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेने असं दारुण पराभव केलेला आहे मित्रांनो. आतापर्यंतच्या भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासामधला हा सर्वात मोठा पराभव ठरलेला आहे. तब्बल 434 धावाने दक्षिण आफ्रिका या संघाने भारतीय संघाचा धुव्वा उडवलेला आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया हे जे काही देश आहेत, त्यांनी नुकतंच 16 वर्षाखालील जे मुलं आहेत त्यांना सोशल मीडिया वापरावर काही निर्बंध घालून नियमन तयार केले आहेत. तर हे सुद्धा मुद्दा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचे 2 मुद्दे आहेत मित्रांनो, हे स्टार करून ठेवायचं आहे. तर वंदे मातरम जे गीत आहे त्याला 150 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि भारतीय हॉकीला सुद्धा 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. यावर 100% या वर्षावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. म्हणून हे दोन्ही वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर मध्य प्रदेशमधील जे पन्ना डायमंड आहे त्याला नुकतंच जी-आय टॅग देण्यात आलेला आहे. हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे महाराष्ट्रामध्ये फुटबॉल खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महादेवा नावाचा प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुष्ठरोगाला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. हे एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरची घडामोड आहे जे मद्रास उच्च न्यायालय आहे त्याने नुकतंच क्रिप्टोकरन्सीला कायदेशीर मान्यता दिलेली आहे. INS माहे जे जहाज आहे, युद्धनौका आहे, त्याला नुकतंच नौदलामध्ये दाखल करून घेण्यात आलेलं आहे. हे सुद्धा जहाजाचं नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. ह्या काही महत्त्वाच्या घडामोडी होत्या मित्रांनो, ज्या आपण मोठ्या बातम्या आणि काही छोट्या बातम्या डिटेलमध्ये या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. जेवढ्याही मित्रांनो नोव्हेंबरमधल्या महत्त्वाच्या होत्या, सर्व या ठिकाणी आपण कव्हर केलेल्या आहेत. मन लावून तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा मित्रांनो, कारण तुमच्या लाईकमुळेच आमचं अजून काम करण्याचं प्रोत्साहन वाढणार आहे. म्हणून अवश्य प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचं आहे. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण येणाऱ्या काळामध्ये टाकणार आहोत. तसेच या लेक्चरच्या मोफत नोट्स आपण पहिल्यांदा व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यास 555 या ठिकाणी टाकणार आहोत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवायचे आहेत. अतिशय उत्कृष्ट अशा नोट्स आहेत. तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी, रिव्हिजनसाठी अत्यंत त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत मित्रांनो. त्यासोबतच आपला Instagram आणि WhatsApp चॅनल सुद्धा आहेत. त्याला सुद्धा जॉइन करून घ्या. त्याच ठिकाणी सुद्धा आपण परीक्षेसाठी महत्त्वाच्या अशा घडामोडी, महत्त्वाच्या अशा बातम्या टाकत असतो. फापट पसारा Instagramवर बघण्यापेक्षा आपल्या Instagram चॅनलला, आपल्या पेजला नक्की जॉइन करा मित्रांनो. तुम्हाला अभ्यासाचं साहित्य त्या ठिकाणी मोफतमध्ये उपलब्ध होणार आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.